तुम्ही उडी मारले तुमच्यासाठी वाजवलं. श्रीराम हरी. पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, तुसरे चरण संतांचे, त्याच्या कृपादाने कथेचा विसारू, कृपादाने कथेचा विसरू, कथेचा विसारू, कृपादाने कथेचा विसरू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता माझा सगळा बेस कमी केला, करा कमी करा, बेस कमी करा आणि थोडा आवाज वाढवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम गंगणपते नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. म्हणा क्लीं मनना क्लीं क्लीं कृष्णाय कृष्णाय गोविंदाय गोविंदाय गोपीजन गोपीजन वल्लभाय वल्लभाय स्वहा. स्वाहा. विठ्ठल 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 वे पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. श्री स्वामी समर्थ. विश्वाचे चालक मालक पालक परब्रह्म भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन वामांगे रखुमाई दिश दिव्य शोभा आई रुक्मिणी देवी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी मानाचं वंदन करून सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांचा आहे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना नमस्कार करून संत शिरोमणी वैराग्यमूर्ती भगवान बाबांच्या चरणी मानाचं वंदन करून आज कीर्तन जे टिकून आहे. लोक 12 ज्योतिर्लिंग सांगतात पण मी 14 सांगतो. कारण 12 ज्योतिर्लिंग 2 ज्योतिर्लिंगामुळे टिकून आहे. 13वं ज्योतिर्लिंग आहे छत्रपती शिवराय आणि 14वं ज्योतिर्लिंग आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करून महाराष्ट्रातले नामवंत गायक महाराष्ट्र भूषण आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे हरिभक्त परायण रोहिदासजी मते महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे शिष्य काण्णव महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि मी विठ्ठल 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 करत होतो. मृदुंग वाजत नव्हता बोलत होता त्यांच्या हाताने किरणजी महाराज गोसावी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. विनेकरी छान आहे. मस्त दिसता तुम्ही. संतांचा वेश धारण केल्याने संतांचे गुण थोडे थोडे येतात. छान आहे. आणि मला वैजंतीची माळ तुम्ही गळ्यात घातली ती फार आवडली. माझं निरीक्षण असतं या महिन्यात वैजंतीच्या माळीचं अनन्यसाधारण महत्व आहे. अनारसे दान करताना 26व्या अनारशावर ती माळ ठेवून ब्राह्मणाला अगर आपली मुलगी लक्ष्मी आहे आणि तिचा पती कोण झाला मग नारायण तो कसा का असो ना 26व्या अनारशावरती ती माळ ठेवायची आणि काय म्हणायचं ओम प्रद्युम्नाय नमः. त्याच्यावर शुद्ध तुपाचा पितळी दिवा लावायचा आणि पूजा करून दान करायचं. आपूप दान म्हणतात त्याला. ह्या महिन्यामध्ये 33 वृक्ष दान करण्याची प्रथा आहे. आज कडक ऊन पडलंय. ह्या वेळेला पाऊस सुरू व्हायला पाहिजे. अधिकाचा महिना ज्या वर्षी येतो त्या वर्षी थोडासा पावसाचं दुर्भिक्ष असतं. पण त्यासाठी पर्जन्य सूक्त शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आपल्या गावातल्या शंकराच्या मंदिरात रुद्राचा अभिषेक केला पाहिजे. ज्या ज्या नद्यांना कायमस्वरूपी पाणी असतं ते पाणी आणून वरुण पूजन करून वरुण नाही बरं का वरुण देवता वरुण देवतेचं पूजन करून विहिरीत तुमच्या तलावात ते पाणी टाकलं पाहिजे. बंजर झालेल्या जमिनीत तीर्थयात्रेला गेल्यानंतर समुद्र तीराची वाळू रामेश्वरम हे ना गंगा गोदावरीची माती किंवा वाळू आणून आपल्या शेतात टाकली ती बंजर जमीन सुद्धा फळते फुलते. आणि हे करायला पाहिजे. इथं शेती आहे म्हणून मी बोललो. आज जो अभंग निवडलाय तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. मी घरून येताना हा बॅनर मला दादांनी पाठवला तर मी ठरवलं होतं लेकोराचे हित असं वाटत होतं मला. पण आईचं सगळं जीवन कार्य बघितलं मी. म्हटलं आज आईबद्दल बोलायला ह्या आईने काही शिल्लक ठेवलंच नाही. मरणाचे 9 प्रकार शास्त्रात आले. मला अंत्येष्टी आज सांगायची नाही. अधिकाचा महिना आहे. फक्त फोकस करतो एक दृष्टिक्षेप टाकतो आणि माझ्या विषयाकडे प्रवृत्त होतो. सर्वांगाचे कान करून ऐका.
स्वभाव, परता, आश्रय, काल, अकाल, महाकाल, परेच्छा, स्वेच्छा आणि तीर्थ या 9 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आईचं अंत झालाय ती आपल्याला त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. एक दिवस आपल्याला मरायचंच आहे. या 9 पैकी एक मरण आपले ठरलेलं आहे. स्वभावनाश. जे लोक आजारपणाने, दुर्धर आजाराने खितपत पडतात आणि एक दिवस त्या आजारातच त्यांचा अंत होतो. स्वभाव. शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून या तू झुंजावे पंडुकुमरा. शरीराची होय माती, शरीराची होय माती, हे शरीराची होय माती, लक्ष द्या. शरीराची होय माती, हा शरीराची स्वभावनाश. होय माती, कोणी न येते सांगाती, कोणी न येते सांगाती, सारी सारी कामे खोटी, सारी कामे खोटी. शरीराची होय माती, त्याला उपादान कारण आणि निमित्त कारण म्हणतात. मातीपासून तयार झालेलं मडकं, माती हे त्याच्यासाठी उपादान कारण आहे. पण बनवणारा कुंभार, त्या मातीला आकार देणं, मडकं बनवणारा कुंभार त्याच्यासाठी निमित्त कारण आहे. ऐका, मातीपासून तयार झालेलं मडकं एक दिवस फुटून त्याची मातीच होते. आता तो घट काय वेगळा नाही, हा घट काय वेगळा नाही. आपणही मेल्यानंतर आपल्या उशाशी घटच फोडतात पाणी दिल्यानंतर. हा, काय गोड बोलतात ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही प्रमाण छान दिलं. देह नवे चिखल ओला. शरीराची होय माती, हे मातीपासून तयार झालंय, ते मातीत जाणार आहे. स्वभाव नाश. दुसरा सांगितला परता. एखाद्याने डोक्यात दगड घातला, खून केला, मर्डर केला, विष घालून मारलं, परता नाश. आश्रय नाश. आमचे गुरुजी म्हणायचे, भिंतीला फोटो लावला, भिंत भूकंपाने पडली, फोटो राहील का? नाही राहणार, कारण तो भिंतीच्या आश्रयाने आहे. मग एखादा माणूस गाडीत चालला आणि गाडीला अपघात झाला, गाडीच्या अपघातात म्हणजे गाडीच्या आश्रयाने जे मरण येतं त्याला आश्रयनाश म्हणतात. त्याच्यानंतर येतो काल मरण, काल नाश. जे लोक 80 वर्षाच्या पुढं वयस्कर होऊन वृद्धापकाळाने काळाने मरतात तो कालनाश. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध सांगितलं अकाल नाश. अकाल मरण, ते काल मरणाच्या विरुद्ध करा. जे लोक वयस्कर होऊन वृद्धापकाळाने मरतात ते काल मरण, पण जे बालपणात जातात, तरुणपणात जातात, कमी वयात जातात ते अकाल मरण. नंतर सांगितलं महाकाल. महाकाल हे कलीच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यात येतं. ज्या दिवशी गंगा माता सुकून वरती स्वर्गाला तिच्या जागी निघून जाते, माणसं हरभऱ्याच्या झाडाखाली बसतात, 6 महिन्याची मुलगी गरोदर राहते, आयुष्यमान कमी होतं, सूर्य आग ओकतो, त्यावेळेला भगवान विष्णू आपल्या डोळ्याचं पातं झाकतात. त्यावेळेला सृष्टीचा संहार होतो. 70% असलेलं समुद्राचं पाणी 30% जमीन बुडून टाकतं. त्याच्या जीव जंतू पशु पक्षी सगळे मरून जातात. त्याला महाकाल असं म्हणतात. नंतर सांगितलं परेच्छा. जे लोक आत्महत्येने मरतात ते परेच्छा मरणात येतं. नंतर सांगितलं स्वेच्छा आणि तीर्थ. ह्या 2 मरणांसाठी आयुष्यभर सत्कर्म करावं लागतं. कसं? भजन करा विठ्ठल स्वेच्छा आणि तीर्थ म्हणजे 8वं आणि 9वं याच्यावर मला थोडासा भर द्यायचा आहे 5 मिनिटाचा. सर्वांगाचे कान करून ऐका. एक दिवस मरायचंच आहे, पण जन्म कुठं व्हावा, कुठल्या तिथीला व्हावा, कुठल्या नक्षत्राला व्हावा, कुठल्या जिल्ह्यात व्हावा, कुठल्या राज्यात व्हावा, कुठल्या गावात व्हावा, नदीच्या कुठल्या तीरावर व्हावा, हे जितकं महत्वाचं आहे तितकंच मरण सुद्धा कसं असावं हे महत्वाचं आहे. अधिकाचा महिना सुरू आहे. तुळशीची माळ गळ्यात असल्याशिवाय मरू नये. माळ घालून घ्या. उद्यापर्यंत शेवटचा दिवस आहे. पुढचा अधिकाचा महिना कोणी पाहिला ना, मी ना तुम्ही. माहिती नाही ना. गळ्यात माळ घालून घ्या बर का. तसं मरू नका. मरणाच्या वेळेला गंगेचं पाणी तरी मुखात टाका, माळ नसेल तर. लोक लई शोच्या वस्तू घरात ठेवतात, पण जे ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही.
गंगेचं पाणी संग्रह असायला पाहिजे. मरताना गंगेचं पाणी द्या. लोक इतक्या पुढचे दूध टाकीतात. दूध घशात दूध वतलं का पित्त प्रकृती वाढते, कफ प्रकृती वाढते आणि उलटा जीव जायला त्रास होतो. मग ते घोरायला सुरुवात करतं. ते घरडा लागतो त्याने. कशाला तुम्ही मनानं करता? जे शास्त्रानं सांगितलं ते करायला नको. स्वतःच्याच मनाने दूध द्या, दूध द्या, दे मर. कशासाठी? दूध द्यायचं नाही. गंगेचं पाणी आहे. अहो, माळ नव्हती गळ्यात, गंगेचं पाणी पण नव्हतं. आता शास्त्र म्हणतं मग प्रेत यात्रा निघण्याच्या अगोदर किमान आंब्याचं पान त्याच्या तोंडात द्या. बरोबर आहे का? मग कशाचं? तुळशीच्या माळेशिवाय पर्याय नाही. ऐका, स्वेच्छा मरण. स्वतःच्या इच्छेने जे मरण येतं ते स्वेच्छा मरण. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. स्वेच्छा मरण. पाहिजे तेव्हा यायचं, पाहिजे तेव्हा जायचं. जगद्गुरु निळोबारायांनी लिहिलं, तुकाराम महाराज भागीरथीसाठी वैकुंठातून परत आले. तिच्या हातून शेवयाचा भात आणि दूध खाल्लं, पुन्हा गेले. पुन्हा संताजी महाराज जगनाडे तिली. बरोबर आहे ना? आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे. हे आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे. आमचं येणं झालं एका तेल्या कारणासाठी, मुठ माती देण्यासाठी. काय वेल टायमिंग. एकदा टाळ्या वाजवा. हा पाठ आहे. आणि कोणत्या वेळेला कोणतं प्रमाण आलं पाहिजे त्याच्यासाठी अभ्यासही गरजेचा आहे. हे काही सोपं नाही, अवघड आहे. लोकांना वाटतं पैसे मिळेल. अरे पैसे फुकट नाही मिळत. तासन तास साधना करावी लागते. पहाटे उठून घसा साफ, अरे सगळं करावं लागतं. विचारा त्यांना. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. असं आहे, तासन तास रियाज करावा लागतो. सोपं नाही. आम्हाला पहाटे उठायला लागतं 4ला, साधना करायला लागती, उपासना करायला लागती. आणि घरी जाऊन संध्याकाळ कितीही वेळ झाला, विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय झोपता येत नाही. हे बघा, गाम आला. गामाचा पैसा येतो का काय? विठाला विठाल. बरं, जाऊ द्या, मग इकडे लक्ष द्या. स्वेच्छा मरण. तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांचा अभंग आहे बरं का. ऐका, स्वेच्छा मरण काय असतं. मला आईचं कोणतं मरण आहे ते सांगायचं आहे. लक्ष द्या. एकनाथ महाराजांचं महानिर्वाण झालं. लाखोची गर्दी आहे. एक सांगू, माणसं रडत होते, नवल नाही. समकालीन संत रडत होते, त्यातही नवल नाही. पण विठ्ठल आणि रुक्मिणी सुद्धा रडत होती, हे नवल आहे. राम बोलो भाई जय राम. चल, भाऊबंदांनी खांदा दिला होता. भाऊबंदच आहात ते म्हणले, हा शांती ब्रह्म म्हणून जगला म्हणे एकनाथ. ह्या मनातली मनात बरं का, भाऊबंद खांदे दे. पण लय कौतुकात जगला, पार काशीपर्यंत कीर्ती गेली म्हणे. याच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात कृष्ण काम करीत होता म्हणे. गेला उलातला म्हणे, आमच्याच खांद्यावर चालला. कोण म्हणलं? भाऊबंदांच्या असा मनात विचार आल्या एकनाथ महाराज उठून बसले. ते म्हणले, तुम्हाला जायचं तर जा बुवा. आले घरी निघून. त्याच्या उपर 13 वर्ष राहिले. परत गेले. मग भाऊबंदांनी एकांतात मीटिंग घेतली. म्हणले, मनात काय आणू नका रे, नाही तर तो परत येतो. स्वेच्छामध्ये आता निघाली यात्रा. खूप गर्दी आहे. म्हणजे 13 वर्षापूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी आहे. एक सासूर वाशीन नांदायला चालली. तिची आई आहे, चुलते, काकू आहे, मावशी आहे, मामा आहे, भाऊबंद आहे तिच्या बापाकडचे. आणि पूर्वीच्या काळी शिदोरी भावाने घ्यायची आणि वेशीपर्यंत नेऊन सोडायचं. कारण पूर्वी काही दळणवळणाचे साधनं नव्हते. म्हणून शिदोरी का द्यायची? का रस्त्याने भूक लागली, पायी चालता चालता, तर शिदोरी सोबत असावी. कारण पूर्वीच्या काळी ढाबे नव्हते रस्त्याच्या कडेला, चुलीवरची मिसळ नव्हती, आहे का नाही, आणि हॉटेल नव्हते. म्हणून त्यावेळेला शिदोरी दिली जायची. मला असं वाटतं, शिदोरीची संकल्पना कालाय तस्मै नमः. आता बाई जर 5 मिनिटात गाडीवर येते लगेच जाते, तर शिदोरी द्यायची गरज काय? काही गोष्टी कालानुरूप बदलल्या पाहिजे,
आहे का नाही? आणि आम्ही ना काय करतो, काही गोष्टींना परंपरा मानतो. परंपरा कोणती टिकवायची? कुलाचार आणि कुलधर्माची परंपरा टिकली पाहिजे, ती तुम्ही टिकवत नाही. आणि भलत्या परंपरा, आड्याखाली पोरगी पोरगा बसायला, नवरदेव नवरी पाहायला बसायचं नाही, असं वर पाहायचं, बसू नका बसू नका त्याच्या खाली. मी खूप ग्रंथ चाळले, धर्मसिंधू वाचला, पण त्याच्यात काहीच सापडलं नाही. आड्याखाली का बसते नाही? मग संशोधनाअंती लक्षात आलं, त्या आड्याखाली का बसायचं नाही? त्याची थिकनेस, लांबी रुंदी जास्त असल्या कारणानं त्याच्यावर पालींची संख्या जास्त असते. पाल पडून विक्षेप व्हायला नको म्हणून बसायचं नाही. बाकी अंधश्रद्धा डोकं लावायचंच नाही. उगीच आपण काहीतरी घेऊन चालतो. लक्ष द्या, ऐका. निघाले आणि ती बाई आणि तिची मुलगी रडत होती. तर योग असा झाला, त्या बाईच्या मनात आलं, ती म्हटली माझी पोर नांदायला चालली आणि ह्या मेल्या एकनाथ्याला आजच काय झालं होतं, मरायला. माझ्या पोरीचं वाटोळं झालं. उलट प्रेत यात्रा जर जाताना रस्त्याने दिसली, दुरून नमस्कार करा. रामायणाने त्याला शुभ सांगितलंय, शुभ सांगितलंय. असा नमस्कार. माझ्या पोरीचं वाटोळं झालं, या एकनाथ्याला मेल्याला आजच मरायचं होतं, असं म्हणल्याबरोबर एकनाथ महाराज उठून बसले. म्हणले मावशी तुमची पोर नांदायला जाऊ द्या, मला कधी जाता येईल. परत घरी निघून आले, मला लांबवायचं नाहीये. हे स्वेच्छा मरण आहे. नंतर सांगितलं तीर्थमरण. आता ऐका, आता ऐका. तीर्थमरण म्हणजे काय? शुक्ल पक्षात ज्याला मरण येतं, जन्माला येताना कृष्ण पक्ष असावा आणि मरताना शुक्ल पक्ष असावा. आपल्या डोक्यात दोनच पक्ष पाहिजे. कोणते? मला नाही माहित तुमच्या डोक्यात कोणते. आपल्या डोक्यात वारकऱ्यांच्या दोनच पक्ष पाहिजे संसारिकाच्या, एक शुक्ल पक्ष, एक कृष्ण पक्ष. जन्माला येताना कृष्ण पक्ष पाहिजे, मरताना शुक्ल पक्ष पाहिजे. मरताना उत्तरायणात मेलं पाहिजे. मागच्या वर्षी ह्या वेळेला उत्तरायण सुरू होतं. ऐका, तीर्थमरण. मरताना घरात कधीच मरू नये. आता आधी तुम्ही लो म्हणशील ठीक आहे भाऊ, आतापर्यंत हे अवघडच आहे, घरात नाही मरायचं, मग कुठं जायचं मरायला? लोक म्हणतात. जुने लोक अंतकाळ आला का तीर्थाला जायचे. आता आई कुठं गेली आहे? आता प्रमाण आहे का? पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाले रामराज भेटी, परम भाग्य तयांचे. हे भाग्यवानाच्या नशिबामध्ये असं असतं. तीर्थयात्रेला आलेलं मरण हे तीर्थमरण आहे. घराबाहेर जावं. ऐका, मरताना दिवसा मरावं, रात्री मरू नये. आणि हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट आपल्या सूर्य साक्षीने होते. म्हणजे एखादा काही प्रोग्राम असेल, वाढदिवस असेल, काही कुठलाही आध्यात्मिक प्रोग्राम असेल, शाळेमध्ये असेल, तर दीप प्रज्वलन केलं जातं. बरोबर आहे. देवाला नैवेद्य ठेवताना सुद्धा किमान जर हवा असेल, निरंजन राहत नसेल, दिवा राहत नसेल, तर अगरबत्ती लावली जाते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कर्म अग्नी साक्षीने होतं. म्हणून सूर्य साक्षीने जीव जावा, म्हणजे दुपारी मरावं, रात्री मरू नये. बाकी काही डोकंच लावू नये. एक जणाला एवढं सांगून तो म्हणला दिवसाच का मरावा? म्हणलं रात्री मेलं तर पाहुण्यांना यायला त्रास होतो, म्हणून दिवसा मरावा. आता काय सांगायचं? सगळ्याच गोष्टीला आम्हाला स्पष्ट करता येत नाही. ऐका ना, मरताना मी मगाशी बोललो, गळ्यात तुळशीची पवित्र माळ असावी आणि मरणाच्या वेळेला ईश्वराचं स्मरण असावं. हे तीर्थमरण आहे. आणि जो भाग्यवान आहे, जो पुण्यवान आहे, त्याचाच नशिबाला असं मरण येतं. म्हणून मी अभंगाची भूमिका मांडत असताना पहिल्यांदा स्पष्ट केलं, ह्या आईने मला बोलण्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. आणि अजूनही पुण्याई, लक्षात घ्या, ती गेली तरी तिची पुण्याई या ठिकाणी कामं येते. त्याचं कारण, अधिक महिन्यामध्ये जर पिंडदान आलं, यदा कदाचित कोणाचं, एक तर पंडित लोक ह्या महिन्यात अजिबात वर्ष श्राद्धाच्या तारखा देत नाही. पण मी धन्यवाद देतो त्या पंडितांना ज्यांनी कोणी ह्या आईच्या वर्ष श्राद्धाची तिथी काढून दिली. कारण तो पंडित शास्त्र जाणकार असावा. आजही आमचे धर्मपंडित शास्त्री स्वतःला मानून घेणारे ह्या महिन्याला कमी लेखतात. पण हा महिना असा आहे, अधिक महिना म्हणजे अधिक पुण्य प्रदान करून देणारा महिना आहे. कारण 12 महिन्यांचा निघालेला मळ, म्हणून त्याला 12 महिन्यांनी मल मास म्हटलं. मग तो क्षीण झाला. म्हणे मी का तुम्ही मला बाजूला काढलं? 12 महिने म्हणले तुला नाव नाही, तुला कुठल्याही देवाचं आधिपत्य नाही, सूर्याचं राशी संक्रमण नाही, आणि काय तो आमचा निघालेला मळ आहे, तुझा जगून काहीच फायदा नाही. म्हणून तो 12व्या महिन्याचा निघालेला मळ दगडासारखा पडून राहिला.
अचेतन होऊन पडून राहिला, म्हणून लोक त्याला धोंड्याचा महिना म्हणू लागले. 12 महिन्यांपेक्षा जास्त आला म्हणून अधिकाचा महिना म्हणू लागले. ते रडत रडत आता शेवटचा पर्याय, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त प्रॉफिट देणारा एकच देव आहे, एक लोटा जल समस्ये का हाल, भगवान भोलेनाथांकडे गेला. पण भोलेनाथांनी सांगितलं, हे डिपार्टमेंट काय माझं नाही, तुला भगवान विष्णूंकडे गेलं पाहिजे. भगवान विष्णूंकडे भोलेनाथांनी नेलं. भगवान विष्णूंनी सांगितलं, माझ्याही वरती एक लोक आहे, वैकुंठ लोकावरती एक लोक आहे, तिथून पुढे दुसरा लोकच नाही. त्या लोकाचा स्वामी, गोलोकाचा स्वामी गोपाल कृष्ण आहे. तिथं 4 प्रवृत्ती राहते, एक गोपाल, दुसरी गोपिका, तिसरी गाय आणि चौथे गोपाल कृष्ण. आनंदात सगळे बसले होते. भगवान विष्णूंनी अधिकाच्या महिन्याला भगवान विष्णूंनी कृष्णाकडे नेलं. कृष्णाने पाहिलं, स्मित हास्य करून, हे भगवान नारायणा, इथं सगळे आनंदात आहे, महा रडतो, याचे केस विस्कटलेले आहे, चेहरा दीन झालेला आहे, हा नाराज आहे आणि याच्या डोळ्यात अश्रू आहे. अरे इथं आल्यानंतर सगळे आनंद साजरा करतात, त्याला माहिती नाही का? मग देवाने त्याचा इतिवृत्तांत सांगितला. 12 महिन्यांचा निघालेला मळ म्हणून मल माज, अधिक महिना 12 महिन्यांपेक्षा म्हणून अधिकाचा मास, दगडासारखा पडून राहिला होता, काही सुचत नव्हतं त्याला म्हणून धोंड्याचा महिना. देवा याला नाव नाही. कृष्णाने सांगितलं, जवळ ये. त्याचे अश्रू पुसले. तू माझ्यासाठी रडला ना, अनन्य भावाने शरण आला ना, आता तुला मरायची गरज नाही, तू खंबीरपणे उभं राहायचं. आता तू रडायचं नाही, आता तू लढायचं. तुला नाव नाही ना, काळजी करू नको. तू माझ्यासाठी 2 अश्रू डाळले ना. डोंगरीजी महाराज म्हणायचे, जीव अपनों के लिए रोता है, जीव मित्रों के लिए रोता है, जीव पत्नी के लिए रोता है, जीव बच्चों के लिए रोता है, जीव जिस दिन परमात्मा के लिए रोएगा उसका बेड़ा पार हो जाएगा. कधीतरी देवासाठी रडलं पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये लोकांनी रडलं पाहिजे आणि संसारात हसलं पाहिजे. पण हल्ली उलट झालंय, काही सांगायची गरज नाही. विठ्ठल नाव दिलं पण दैवत. आता आषाढामध्ये पांडुरंग, बरोबर आहे, श्रावणात भगवान भोलेनाथ, भाद्रपदामध्ये पित्रांची सेवा, गणपतीची सेवा, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी, हो आहे ना, मग तिथं देवीची सेवा. पण माझ्या ह्या महिन्यामध्ये सेवा, कृष्णाने सांगितलं, अर्थातच मी जर माझं नाव ह्या महिन्याला तुला दिलंय, अर्थातच माझी सेवा. म्हणून कृष्णाचा हा आवडतीचा महिना आहे. 12 वर्ष गंगेचं स्नान करून जे पुण्य मिळत नाही, ह्या महिन्यामध्ये एकदा गंगेचं स्नान केल्याने मिळतं. लक्षात घ्या. आणि मला तर असं वाटतं, आजचा उद्याचा दिवस आहे, 1-2 दिवसामध्ये पंढरपूरला जाता आलं तर जाऊनच या. कारण 12 वर्ष गंगेचं स्नान करून जे पुण्य मिळत नाही, ते ह्या महिन्यात एकदा गंगेची बुटकी मारल्याने मिळतं. पण एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. राऊळ तितुके भावाना, राऊळ तितुके भावाना, राऊळ तितुके भाषण, राऊळ तितुके भाषण. तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृणाने भाषण, तेथील तृणाने भाषण. ही देव जाणावे, तेही देव जाणावे. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसे 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 पंढरी म्हणजे नाही महाराज, 2 दिवसात जमणार नाही. एक सांगू तुम्हाला, या अधिकाच्या महिन्यामध्ये त्याची जर अवहेलना केली, त्याचं गुणगान केलं नाही, तर मेधावी नावाच्या ऋषीची कन्या, जो द्रौपदीचा अगोदरचा जन्म आहे, तिने ह्या महिन्याची अवहेलना केल्यामुळं तिला 5 पती कसे प्राप्त झाले हे पुराणामध्ये तुम्ही पहा. म्हणून ह्या महिन्याची अवहेलना बिलकुल करू नये. जे कोणी पंडितजी आहे त्यांनी तिथी काढून दिली, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि लोकांचं न ऐकता या कुटुंबाने सुद्धा निर्णय घेऊन ह्याच महिन्यात तिथीनुसार आईचं श्राद्ध घातलं.
फार पुण्य तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं पिंडदानाने मिळणार आहे. कारण ह्या महिन्यामध्ये एकदा घेतलेलं देवाचं नाम 5 पट पुण्य देतं. या महिन्यामध्ये केलेलं दान 5 पट पुण्य देतं. या महिन्यामध्ये केलेलं पिंडदान असेल, या महिन्यामध्ये केलेलं एक सात्विक माळकऱ्याला जर जेव घातलं ह्या महिन्यात, तर 1000 ब्राह्मण जेव घालायचं पुण्य तुम्हाला ह्या महिन्यात प्राप्त होतं. अधिक पुण्य प्रदान करून देणारा हा फार पवित्र महिना आहे आणि तो आईच्या श्राद्धाच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आला. किती भाग्य असेल, किती भाग्य असेल. पती लवकर निघून गेले, पण त्या आईने खंबीरपणे उभे राहून, बरं का, आता पती सुद्धा भजनानंदीच होते. आणि अख्ख्या मी पाहिलं, थोरा मोठ्यांच्या गळ्यात, मुलींच्या गळ्यात, मुलांच्या गळ्यात, सगळ्यांच्या गळ्यात माळा आहे. हो, सगळ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहे. आणि एक सांगू का, तुम्ही किती श्रीमंत असाल नसाल मला माहित नाही, पण ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळबळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. किती त्यांच्यामध्ये नम्रता आहे. आल्यानंतर किती स्वागत व्यवस्थित आहे, बसा, चहा घ्याल का, तुमचा नाश्ता. म्हणजे हे फक्त पुण्यवानाच्या घरातच बघायला मिळतं. नाना स्वरूपाचे अलंकार तुमच्या गळ्यात असेल, महत्व त्याला नाही. तुमच्या दारापुढं तुळशी वृंदावन असेल, तुम्ही वैष्णव असाल, हरिपाठ घरात करत असाल, तुमचं घर भजनानंदी असेल, तर तुमचं ते घर नाही, साक्षात वैकुंठ आहे. पण 7 मजल्याचा बंगला आहे, घरामध्ये देवघर देव्हारा नाही, घरापुढं तुळशी नाही, धर्मसिंधूने सांगितलं ते घर नाही, ते साक्षात बड़े बड़े मंदिर कौन काम के, क्या बात? बड़े बड़े मंदिर कौन काम के, बाबा अगर नहीं पावे चल बिदुरा घर जावे, उद्धव जी चल बिदुरा घर जावे. दुर्योधनाकडं खूप होतं. असे आचार्य होते का तोंडातून शब्द काढायचा, कृष्णाने पदार्थ तयार. पण कृष्ण म्हणला, दुर्योधना तुझ्याकडे जेवता येणार नाही, मी विदुराच्या घरी आमंत्रण घेतलंय. आणि विदुर तिथंच होता. विदुर म्हणला, हा मानावर काही खप येतो मेला. असं येत. केळीची साली खाली, कण्या खाल्या आणि संतुष्टतेने ढेकर दिला. म्हणून द्वारकेचा राणा कौरवांच्या घरी, बरोबर, मला वाटलं झोपले का काय. मग कौरवांकडे मोठे मोठे बंगले आहे, मोठं मोठं ऐश्वर आहे, मग तिथं का देव राहिला नाही, त्याचं कारण आहे. जपी तपी संन्याशाहुनी हरीला भक्त फार आवडतो, आणि स्पष्ट पहा नाथ गृही घेऊनी वाहे जलाची कावडतो. आपण प्रवृत्त झालोय प्रमाण देऊन. लक्ष द्या, अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कसं राहावं संसारामध्ये, पक्ष्यांप्रमाणे राहावं. कसं राहावं संसारामध्ये, एखाद्या भाडेकऱ्यासारखं राहावं. आणि जीवनामधली भीती संसाराची घालवावी, बरं का. संसाराची भीती वाटली पाहिजे, मरणाची नाही. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. साधू संतांच्या चरित्र अभ्यासलं जरा बारकाईने. साधू संतांनी युक्ती प्रयुक्ती करून संसारामध्ये फसलेल्या जीवाला, यावत जड जीवाला संसारातनं बाहेर काढून परमार्थाकडे अंतर्मुख करण्यासाठी युक्ती प्रयुक्ती करून दृष्टांत दिलेले आहे. मग आजचा अभंग जो आहे तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. जगभर कीर्ती पसरली. ऐका, अभंगाची भूमिका ह्या दृष्टांतातनं तुमच्या लक्षात येईल. लगेच आपल्याला पहिल्या चरणाकडे जायचंय, वेळ कमी आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. काय का, एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. ज्यासी वानेती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. तोच पंथ मी सगळ्या कीर्तनामध्ये सांगणार आहे. काशीपर्यंत कीर्ती गेली. एक काशीचा पंडित मजल दर मजल करत करत नाथांच्या घरी आला, पैठणला आला. एकनाथ महाराज कुठं राहता म्हणे, इथे. एकनाथ महाराज म्हटले, या 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 अतिथी देवो भव. या महाराज, कसं काय येणं केलं. त्याने सांगितलं, मी असं ऐकलं तुम्हाला रोज देव भेटतो. काय म्हणला काशीचा पंडित. काशी अविमुक्त नगरी आहे भगवान महादेवाची. तिथं कोतवाला आहे कालभैरवनाथ महाराज. हा, कोतवाला आहेत.
तिथं न्याय आणि दंड मिळतो. कोणाला? भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या. काशी विश्वनाथाचं फार अनन्यसाधारण महत्व आहे. जर तुमच्यावर अन्याय अनाचार अत्याचार होत असेल, तुम्ही कालभैरव जर म्हटलं, कालभैरवाष्टक जर म्हटलं, तर समोरच्या दुश्मनाचा निपात होतो. म्हणजे त्याला होत काही नाही, त्याला ना सद्बुद्धी सुचते आणि वाईट प्रवृत्ती त्याची निघून जाते आणि तो दुश्मन सुद्धा आपला मित्र होतो. इतकं सामर्थ्य कालभैरवनाथाच्या काशीमध्ये आहे. आणि काशी सोडून कुठं आलाय तो? महाराष्ट्रात. मला असं वाटतं उत्तर प्रदेशाकडे गेलं तर ती देवभूमी, उत्तरांचल देवभूमी आहे. पण देवभूमी, देव दाखवायचं काम महाराष्ट्रातल्या संत भूमीने केलेलं आहे. कारण जगात जेवढे संत झाले नाही ते एकट्या महाराष्ट्रात झाले, असे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात लिहितात. जगात जेवढे संत झाले नाही ते एकट्या महाराष्ट्रात झाले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते अजिबात कळाले नाही. ही शोकांतिका आहे. शिर्डीला साईबाबा होते, कोणी घासभर अन्न दिलं नाही, आणि आता शिर्डीच्या साईबाबाला समाधीला सोन्याच्या ताटलीत जेवण आहे. काय कळलं? साईबाबा होते, दिवाळीच्या दिवशी शिर्डीतल्या लोकांनी साईबाबाला दिवा लावायला तेल दिलं नाही, साईबाबाने पाण्यावर दिवे लावले, आणि आता अख्ख्या शिर्डीतले लोक साईबाबाच्या नावावर दिवाळी साजरी करतात. ही शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल आता काहीतरी उगेच विषय नाही मांडला मी. लक्ष द्या, जोपर्यंत साधू संत समाजात असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. पुढचं आहे का, जोपर्यंत कुटुंबात आई बाप आहे त्यांची महती कळत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि गेल्यानंतर रडा, मग किती रडा. हिंदीमध्ये एक सुभाषित आहे, गए हुए कभी आते नहीं, गए हुए कभी आते नहीं, मगर उनकी याद आती है. मग मेलेली माणसं येत नाही, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ऐका, तो काशीचा पंडित म्हणला तुम्हाला रोज देव भेटतो. एकनाथ महाराज म्हणले भेटत नाही, भेटूनच आहे. येते तुमच्या लक्षात? आता आम्ही गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रश्न उत्तरासाठी बसतो आणि डोळं श्रद्धेने बसतो. एका मावशींचा 15 वर्षाचा विलंबित असलेला प्रश्न 3 महिन्यात गुरुचरित्र पारायण आणि संकल्पित मंत्राने मार्गी लागला. अनुभव आला. मग ती आली आणि गुरुवारच्या दिवशी, महाराज अहो माझा 15 वर्षाचा प्रश्न होता हो, तो 3 महिन्यात मार्गी लागला. तुमच्या अंगात कोणता देव येतो? अजूनही अंधश्रद्धा आहे. मी विनोदाने म्हणलं, मावशी आहे तोच बाहेर जात नाही, नव्याने दुसरा येणार तरी कुठून? तुमच्या लक्षात आलं का? ती म्हणली असं का बोलता? म्हणलं मावशी माझ्या अंगात देव आहे ना, ऑलरेडी आहेच आहे ना, आणि माझ्या अंगातला देव बाहेर गेला का माझ्या घरापुढं गर्दी जमते. काही कळलं? मग नव्याने कोणता देव येणार आहे सांगा मला. काय अंधश्रद्धा. बरं झालंय काय, गव्हाबरोबर किडे पण रगडले जात आहे. आता धरपकड चालू आहे. मी प्रश्न उत्तरच बंद केले 2-4 महिन्यापासून. भरोसाच नाही लोकांचा. काय हो, लय ताण होतो डोक्याला. काय बोलावं का नाही एवढा ताण झाला. बरं त्या गव्हाबरोबर किडे रगडले जात आहे ना. बरं कधी कधी असं वाटतं थांबूनच घ्यावा, आता घरीच बारे द्यावा. पण कधी कधी तळमळ वाटते. मग असं वाटतं नाही महाराज असं करू नका, कारण फार त्रास होतो. काय सांगावं तुम्हाला. ऐका, एकनाथ महाराज म्हणले भेटूनच आहे, नवीन भेटायची काय गरज आहे. मग मला देव दाखवा. एकनाथ महाराज म्हणले 8 दिवस थांब, तुला देव दाखवितो. म्हणून काल्यापर्यंतची 8 दिवसाची संकल्पना सुरू झाली असावी असं मला वाटतं. किती दिवस थांब? 8 दिवस थांब. बरं थांबला. पण एकनाथ महाराज सकाळी तो पाहुणा उठला, काशीचा पंडित, स्वतःच्या हाताने उठणं लावायचं आणि त्या गिरिजीमाईने पाणी ओतून त्याला स्वच्छ आंघोळ घालायचे, नवीन कपडे द्यायचे. आज साधच जेवायला करतो म्हणायचं आणि पाची पकवानाचं वाढायचं, तांब्याने तूप वाढायचं. 2-4 दिवस झाल्यावर तो चिडून म्हणला, माय घरी का खायला भेटत नाही का मला? मी खायला नाही आलो, देव पाहायला आलो. मग म्हणले हा उद्या 8वा दिवस आहे, पहाटे 2 वाजता उठ, तुला देव दाखवतो. तो म्हणला 2ला. एकनाथ महाराज म्हणले मग 8ला उठून तो बापाने देव पाहिला होता काय? पहाटे 2ला उठवलं त्याला. द्या आंघोळीला. आता रोजचं उठणं लावून गरम पाण्याने छानपैकी, थंडीचे दिवस आंघोळ चालू होती, द्या पाणी. एकनाथ महाराज म्हणले देव पाहायचा, मग नदीवर चाल. त्याला 2 वाजता नदीवर नेलं. कुठं? गंगेवर. आता गंगेचा तीर्थाचा नियम आहे, कधीही गंगा तीर्थ स्नान करताना नाभी इतकं पाणी पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. आता पवित्र त्याच्यामध्ये मला वेळ घालवायचा नाहीये. मग एवढ्या पाण्यात नेलं. तो म्हणला भीती, मी आहे ना, घाबरतो काय? बरं देव पाहायचा. दाखवा ना. दाखवतो ना देव. चाल बुटकी मार. त्या पंडिताने नाक बंद केलं, बुटकी मारली. थंडीचे दिवस, बापरे किती थंडी जाऊ दे म्हणे. देव दिसला? तो म्हणला नाही बुवा.
अजून पाप शिल्लक आहे. गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच ग्रंथी संतो महाशया. परत बुटकी मार. त्याने बुटकी मारली, डुबला, वरती आला. एकनाथ महाराज म्हणले दिसला? तू म्हणला नाही बुवा, अजून पाप शिल्लक आहे. कारण गंगेने पाप जातं आणि पाप गेला का देव दिसतो. हा बरोबर आहे. मग मार बुटकी. त्यानं तिसऱ्यांदा बुटकी मारली आणि एकनाथ महाराजांनी त्याची मानगुट हाताने दाबून धरली पाण्यात. दोन मिनिटं कायचे, 30 सेकंद लय झाले. अशा बुडबुड्या यायला लागल्या, ते तडफडायला लागलं. बरं ती गावठी तुपाची ताकद होती, ते काय पाव खाऊन हातपाव होते काय, अशी मुंडी दाबून धरली आणि मग ते लईच तडफडायला लागलं. सोडलं त्याला आणि ते जसं एकनाथ महाराजांच्या मागं पळायला लागलं दगड घेऊन. नायक नाही बस कळलं तुम्हाला. जुल्मी बडा दुखदायक है तू. अरे मेल्या तू खुंखार आहे. काय झालं काय नाही लॉन्च. हा विठाला विठाला. अरे कोण तुला शांती ब्रह्म म्हणतं? पहाटी 2 वाजता नदीवर आणतो, देव दाखवतो म्हणतो. अरे देव दाखवतो का देवा का पाठीतो? एकनाथ महाराज शांती ब्रह्मच आहे. म्हणले पंडितजी चिडू नका तर काय करू. तो डोक्यातच दगड घालितो आणि आता इथून जाताना काशीपर्यंत सांगतो तो खुंखार खुनी आहे. 2 वाजता एकनाथ महाराज म्हणले पहाटे 2 ते 4 वाजेच्या उठून दरम्यान आंघोळ करतो ती आंघोळ देवांची. 4 ते 6 वाजेच्या दरम्यान जो आंघोळ करतो ती आंघोळ साधू संतांची. आणि 9-10 वाजता दिवस उगवल्यावर जो आंघोळ करतो ती आंघोळ राक्षसांची. तुम्ही कोणती करता सांगू नका पण लक्षात ठेवा. तो म्हणला तू तत्वज्ञान सांगू नको. अरे डुबून मारित होता, थकला तो. दगडावर त्याला बसवलं, हळूच त्याला शांत होऊ दिलं. 2 तासांनी एकनाथ महाराज म्हणले लक्ष द्या बरं का, हा अभंगाचा गाभा आहे, इसेन्स आहे, आर्क आहे. हा अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं ना, हे कळलं तर पुढचं सगळं सोपं आहे. मी पटापटा बरोबर मांडतो, काळजीच करू नका. एकनाथ महाराज म्हणले काय पंडितजी, तुमची मान मी पाण्यात दाबून धरल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं? तो म्हणला आता काय यजुर्वेद पाहायची गरज आहे का काय वाटत होतं? अरे मेल्या, माझी मान दाबून धरल्यानंतर मला असं झालं होतं की ती तीव्रतेने ह्या पाण्यातनं कधी बाहेर पडतो बास. एकनाथ महाराज म्हणले मला हेच उत्तर अपेक्षित होतं. तुला देव पाहिजे ना? म्हणे हो. ज्या वेळेला तुझी मान मी पाण्यात दाबून धरली, तुला ज्या तीव्रतेने वाटत होतं का कधी पाण्याच्या बाहेर पडतो, असंच ज्या वेळेला तुला वाटल प्रपंचातनं कधी त्या क्षणाला बाहेर पडतो, त्या दिवशी माझ्याकडे ये, मी तुला देव दाखवतो. विठ्ठल तुम्ही बिंदास वाजवा, मला काहीच कळत नाही त्याच्यातलं. नाही ते ऐकाय मध्ये गुंग झाले होते. नायक नाही लॉन्च. इकडे लक्ष द्या. हा ज्या क्षणाला तुला वाटेल, ज्या तीव्रतेने मी पाण्यातनं कधी बाहेर पडतो, त्याच तीव्रतेने प्रपंचातून कधी बाहेर पडतो, अशी वृत्ती त्या दिवशी होईल. त्या दिवशी त्या क्षणाला माझ्याकडे, त्या क्षणाला तुला मी देव दाखवतो. अरे मला असं वाटतं पहिल्या चरणाकडे जाताना जर एकनाथ महाराजांनी माणसांसाठी आपल्या स्त्रियांसाठी माणसांसाठी जर पक्षांचा दृष्टांत दिला असेल, तर यावरून लक्षात येतंय मानवी जीवन किती अधपतनाला चाललंय. आम्ही जे गुंतून राहतो, अरे पक्षी गुंतून राहत नाही. म्हणा अभंगाचं पहिलं. पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. एका गुंतोणी राहती, एका गुंतोणी राहती, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. एका गुंतोणी राहती, एका गुंतोणी राहती, तैसे असावे संसारी.
बसावे संसारी संसारी. दादासाठी टाळ्या वाजवा. किती गोड गळा आहे आणि गॉड गिफ्ट आहे. देवाची कृपा आहे फार. आणि देवाला भजन फार आवडतं. ऐका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. या आईसाठी हे प्रमाण वेल सेट होत आहे. सकाळी दादांशी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर निरोपाला असं झालं. चालता बोलता हो. आणि ईश्वराच्या बद्री नारायणाला जायला 1760 पिढ्यांचं पुण्य लागतं बरं का. बद्रीनाथ केदारनाथ. बरं इतकी खडतर यात्रा आहे ती. इतकी खडतर यात्रा आहे. मागच्या जुलैमध्ये आम्ही तिथं होतो. हां म्हणून बद्रीनाथ केदारनाथला जावं पण एकदाच जावं. हा कुठून दगड येईल म्हणून ते जुने लोक म्हणतात बद्री तर बद्री नाही तर हो. कठीण आहे कठीण आहे. कुठून दगड येतील काय होईल नैसर्गिक आपत्ती भरोसा. पण एक सांगतो माझ्यासोबत 106 लोक होते आणि ते म्हणले महाराज इथून पांडव स्वर्गाला गेले. कुठे स्वर्ग. अहो म्हणलं निसर्ग किती छान आहे. हा स्वर्ग आहे ना. विठ्ठल विठ्ठल कुठे कैलास. नाही नाही काय गोड आहे. विषांतर होईल पण आली तीर्थ. आईने तीर्थयात्रेला प्राणत्याग केलाय लक्षात घ्या. ऐका काय सांगितलं माहितीये का. जगात ऋतुचक्रणी विविध रंग सृष्टीतले चराचर ही निर्मिशी अतिसुरेख वेली फुले. महेश भवरूपता प्रणतरम ही भोवती जरी कळत नास्तिका पडत मूर्खते भांडती. त्रिवेद ती शिवपंत तो कपिल सांख्य नायोग बा रुचे पशुपती सजो विविध तो गमे वैष्णवा. अखेर शिवसागरी सकल पंत सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती. जयास खटवांग ही परशुभस्म नंदी प्रिया करात कवटी धरी आणि सर्पशुभ. केदारनाथचं वर्णन आहे हे फार गोड आहे. आणि तिकडं प्राणत्याग होणं हे तीर्थमरण आहे. ऐका कसं राहावं माहितीये का. पक्ष्यांसारखं राहावं. दृष्टांत कशाचा दिला पक्ष्यांचा. आता तुम्ही उद्या ट्राय करायला हरकत नाही. आणि हे जे लिहिलंय म्हणून काही लिहिलं नाही उगेच. तुम्ही उद्या प्रॅक्टिकली बघा. तांदळाच्या कण्या बाजरीचे दाणे किंवा दाण्याचा बारीक चुरा घ्या अंगणामध्ये टाका आणि गपचूप दारातून खिडकीतून निरीक्षण करा. पक्षी अंगणी उतरती आणि ते टपा 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 ते दाणे वेचता आणि पोट भरलं का त्या चिमण्या सगळे दाणे सोडून भरकन उडून निघून जातात. उद्याची चिंता नाही. पक्ष्यांना उद्याची चिंता नाही तरी ते उपाशी मरती नाही. पुढचं कळलं. मग त्या चिमण्या म्हणत नाही बाई नागन पायदळी तुडवतील एवढे दाणे घरी जाते 2-4 गोणे आणून भरूनच ठुते. आता पावसाळा आला. चिमण्या काही साठवती नाही तरी त्या उपाशी मरती नाही. आणि काय काय चिमण्या आयुष्यभर साठवित्या. तुम्ही का असल्या ग. मी चिमण्यांचं सांगतो. लागलं वाटतं. लक्ष द्या बरं. तुम्ही पहा आम्ही एक लिक्विड वापरतो. ए बाबा एवढं कट कर बरं का. कंपनीचं नाव घेतलं कट करायचं नाही तर माझ्यावर केस टाकतील ते. आम्ही डॉक्टर फिक्सिट वापरतो स्लॅब गळू नये म्हणून तरी तो स्लॅब गळतो. अहो एवढी एवढी चिमणी एवढं एवढं डोकं एवढा एवढा मेंदू इतकं सुंदर घरट बांधते पाण्याचा थेंब सुद्धा मध्ये येत नाही. कुठून आर्किटेक्ट आणला कुठून इंजिनियर आणला सांगा. एकनाथ महाराज काय उगीचच पक्ष्यांचा दृष्टांत देतील काय. ऑब्झर्वेशन आहे. किती मेहनतीने घट्ट बांधलं. बरं थंडीच्या दिवसात त्याच्यात गरम होतं उबदार वाटतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात गार वाटतं. आणि तुम्ही कधी पडलेला तोडू नका. पडलेला खोपा उस्तरून पहा उस्तरतच नाही इतका गुंतलेला असतो. म्हणून आम्हाला कविता होती अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिने जीव झाडाले चांगला. बहिणाबाई. आणि मी का म्हणलो कविता कीर्तनकाराने कविता म्हणू नये पण तुकाराम महाराजांची शिष्या होती कोण बहिणाबाई म्हणून मी म्हणलो. श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात फिरुणी सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे वरती पाहता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला. काय छान वाजवलो. अशा कविता होत्या म्हणून पोरही तसेच होते. तुमच्या काळात होते ना बाबा तेव्हा मानायला लावल्या. नाही तर आता जॉनी जॉनी यस पप्पा वाटोळं झालं संस्कृत मोर जाऊ. लक्ष द्या.
इतकं सुंदर घरट बनवलं. नदीच्या तिरी आहे, एका झाडाच्या फांदीला आहे. चिमणा चिमणी 2 पिल्लं घरट्यात ठेवून दाणे शोधायला गेले. दिवसभर दाणे शोधत होते. सोसाट्याचा वारा आला, मृगाचा पाऊस. इतक्या जोरात वाऱ्यानं ती फांदी तुटली. पिलांसहित खोप्यासहित ती नदीत पडली आणि नदीच्या पाण्यात वाहत गेली. ओ पिल्लांसहित. चिमणा चिमणी आले. का मला काय असे तुम्हाला पक्ष्यांचं सांगून नाथ बाबा बोलताय ना. पक्षी अंगणी उतरती, घ्या आदर्श त्या पक्ष्यांचा. चिमणा चिमणी आले, चोचीत दाणे होते. त्यांनी पाहिलं फांदी नाही, घरट नाही, रडू लागले. चोचीतले दाणे खाली पडून गेले. खूप रडले, खूप रडले. तांबडं फुटलं म्हणजे सूर्य उगवतीला आला. रात्रभर रडत होते. आपले लेकरं गेले, आपलं घरट गेलं. मग उजडल्यावर चिमणा चिमणीला म्हणला, नको रडू, आवर. काय रडती एखाद्या बाई माणसासारखी. कोण म्हणलं? चिमणा चिमणीला म्हणला, काय रडत एखाद्या बाई माणसासारखी. अगं त्याने तोडलं असेल, आपण घडूया. हे बघ चोच तर आहे ना आपल्याला. म्हणे आहे. मग आपण नव्याने प्रयत्न करून छानपैकी घरटं बांधायला सुरुवात करू. मग तो चिमणा म्हणला नाही, तहसीलकडे जातो आणि काय घरकुल योजना असेल तर पाठपुरावा करतो आणि तिकडून योजना आली तर थोडं कर्ज घेईल आणि मग छानपैकी घर बांधेल. नाही तर असं करायचं का ग. काय आपले पिल्लं नाही, आपण घरटे नाही, आपण पण डुबून जीव द्यायचा का ग. देतात का जीव ते. हा, अरे वारुळामध्ये पाणी घुसलं म्हणून कोणत्या सापाने आत्महत्या केली सांगा ना मला. हा, किती बेघर झालेल्या मुंग्या कधी आत्महत्या करता का सांगा ना मला. हा, आणि कर्ज बाजारीपणा झाला म्हणून जीव संपवता तुम्ही. आणि कर्ज बाजारीपणा मी पण शेतकरीच आहे. हे बघा नीट ऐका मी काय म्हणतो. शेतकरी कर्ज बाजारीपणा फक्त शेतीमुळे होत नाहीये, आम्हाला ऋण काढून सण करायची सवय लागली, त्याच्यामुळं अधोगती आहे. एखाद्याने लग्न मोठं केलं त्याच तोला मोलाचं मी केलं पाहिजे. ही जी कॉम्पिटिशन चालली आहे, ही जी कम्पेअर चालली एकमेकाशी बरोबरी चालली आहे, ही एकदम चुकीची आहे. शेतामध्ये एक तर आर्थिक नियोजन व्यवस्थित नाही आणि आम्ही इतका ऋण काढून सण करतोय म्हणून ते वाईट आहे. म्हणून पक्षी अंगणी उतरती. आता चिमणीचं झालं. कावळ्याकडे जा. कावळ्याकडून काही गोष्टी शिकण्याजोग्या आहे. कोणत्या. कावळ्याचा आवाज धड नाही, कावळ्याचा रंग धड नाही, त्याचा स्वभाव पण धड नाही. पण कावळा एक ठिकाणी फार महत्वाचा असतो. कुठं हो. कळलं ना. हा, पप्पा या ना पप्पा. म्हणलं पत्र्यावर कश काय पप्पा. माझ्या नंतर लक्षात आलं आज पित्र आहे, पप्पाची आठवण आली. आणि आले पप्पा बसले. पप्पा सरळ पाहत नाही. पप्पाला एकच डोळा आहे, रामाने फोडेल तो पंचवटीत. असा तिरपा पाहायचा पप्पा. म्हणलो हिच्या पप्पाने घास घेतला, मामांजीने घास घेतला का आपण निघू. पण 5 मिनिटं झाले हो, घासच घेईना. म्हणलं बहुतेक मामांजी म्हणत असेल सुनबाई जिवंत होतं तेव्हा एक भाजीने वाढली, आवड्या भाज्या झाल्या, आज काय काय खावा असं झालं. आणि शेजारी तिची जावण बाया होता वाटतं, त्यांनी घास टाकला आणि ती मोठी होती वाटतं. ती म्हणली, पप्पा मामांजी त्यांच्या घरी आले पण जीव तर आमच्याच घरात गेला होता ना. तिडो भाऊ बनकी काय करावं आपल्या लोकांना. जसा पप्पा तिथून उठला ना, मोठीच्या घासावर बसला आणि लहानीचा खाल्ला नाही. 5 मिनिटं बसेलच होता. मोठीचा टपक्यान खाला. मोठीचा खाल्या लहानी चिडून म्हणली, खाय मेल्या खाय. जिवंतपणे लोकांचंच खाल्लं, मेल्यावर दुसऱ्याच खाय. काय करायचं त्या पितरांचं. तिथं आमचे कबीरजी होते. ते म्हणता, सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. काय कळलं का. अरे मूर्ख माणसा, जिवंत साप मारतोस आणि साप मारला म्हणून सोन्याचा साप दान करून नारायण नागबली करतो. अरे किती मूर्ख आहे तू. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया. मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया. विठ्ठल पण कावळा तिथं महत्वाचा आहे. थोडं विषयांतर झालं. कावळा महत्वाचा आहे कारण कावळ्यानं पिंड घेतल्याच्या नंतर रामाने वरदानाने शाप दिलंय. आत्म्याला चिरकाल शांती लाभते, त्याला ऊर्ध्व गती मिळते आणि तो पितृयोनीमध्ये जातो. एकदा पितृयोनीमध्ये गेल्यानंतर मुक्तता लवकर होते. म्हणून ऊर्ध्व गतीला आत्म्याला जाण्यासाठी 10व्याच्या दिवशी कावळ्यानं पिंड घ्यावा, हे फार महत्वाचं असतं. म्हणून कावळा सुद्धा 2 दिवसापेक्षा जास्त जगत नाही पिंड घेतल्याच्या नंतर. हे ऑब्झर्वेशन आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात, पक्षी अंगणी उतरती. ते का पिंड घेतला, कावळा 2 दिवसाच्या आत मरून जातो कारण ती मुक्ती आहे. लक्ष द्या. तुम्ही म्हणाल मग कावळा मेला आम्हाला काय दिसला नाही. पक्षी अंगणी उतरती. ते का
गुंतोनिया. काय ऑब्झर्वेशन आहे, कावळ्याचं आणि पक्ष्यांचं मरण आल्यानंतर त्यांना कळतं ते खाली थांबत नाही, ते वर 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 इतके वर जातात जिथं जमिनीपासून वरती 33 किलोमीटर आकाशात जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संपत जाते ते स्वतःला तिथं विलीन करतात. हां, अपवाद वगळता शॉर्ट सर्किट झालं, काही फूड पॉयझन झालं, खाण्यामध्ये काही विषबाधा झाली तर पक्षी तुम्हाला मेलेले दिसतील, पण मानवापेक्षा पक्ष्यांना आयुष्यमान फार कमी आहे. मग ते मरत नाही का? ते मरतात, पण मरणाच्या वेळेला त्यांना कळतं ते वर 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 जातात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. म्हणून दर पितृ पंधरवाड्यामध्ये आम्ही कावळ्यांना घास देतो, कारण पितृ ऐका बरं का, पक्ष्यांकडून किती उपाय आपल्याला मिळतात, पक्षी किती उपायकारक आहे, म्हणून पक्ष्यांकडून शिका. आम्ही पितृ पंधरवाड्यामध्ये तळलेलं तुपाची खीर आणि विविध प्रकारच्या भाज्या त्या सीझनमध्ये का देतो? त्याचं कारण असं आहे, कावळा जर वाचला तरच हे झाडं वाचणार आहे. कारण वड आणि पिंपळ जेवढे तुम्ही बघता ही सगळी कावळ्यांची कृपा आहे. कावळा त्याच्या डायजेशन सिस्टममध्ये देवाने अशी एक प्रक्रिया केली, कावळ्यानं पिंपळाचं किंवा वडाचं गोल असं लाल फळ असतं ते खाल्ल्यानंतर त्या बिया कावळ्याच्या पोटामध्ये 2 दिवस उबवतात. त्या बियांवरती प्रक्रिया होते. कावळा जिथं विष्ठा टाकेल तिथं 1001% वडाचं पिंपळाचं झाड जगतच. जेवढे अहिल्यादेव होळकरांनी रस्त्याच्या कडेला लावले तो अपवाद वगळता, पण इतरत्र तुम्ही वड पिंपळ बघता, ती कुणाची कृपा आहे सांगा? कागाची ये विष्ठे प्रमाण. वा. जन्म पिंपळाचा पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष. कागाची ये विष्ठे जन्म पिंपळाचा पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष. हे मिनिमम 300 वर्ष जगणारे झाड, वडाचं आणि पिंपळाचं झाड कावळ्याच्या कृपेने होतं. आता जळगाव सारखं वातावरण सध्या नाशिकला आहे. 42, 43 आपल्याकडे होतं का पहिलं? नव्हतं. का व्हायला लागलं? झाडं कमी झाले आणि पक्षी वाचले पाहिजे म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पूर्वाचार्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्या कावळ्यांना पोषक आहार दिला. कारण पितृ पंधरवाड्यामध्ये कावळ्यांची प्रजनन क्षमता, अंडे देण्याची क्षमता त्या प्रमाणात जास्त असते इतर दिवसांपेक्षा. मग कावळा जर वाचला तर सृष्टीचा ऱ्हास होणार नाही. म्हणून पक्ष्यांचे उपकार आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आता आई निघून गेली, वर्षापूर्वी राहायला लागत होती पण निघून गेली. का निघून गेली? जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपले भोग भोगायचे शिल्लक आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. आता आई वारली आणि आपण जिवंत आहे, मी जिवंत, तुम्ही सगळे जिवंत आहे. त्याचं कारण असं आहे, आपले भोग भोगायचे शिल्लक आहे म्हणून आपण जिवंत आहे. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कसं राहावं? एखाद्या वस्तीकरासारखं. 3रं चरण. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. प्रात काळी उठोणी गेला, प्रात काळी उठोणी गेला, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. छान. सगळ्या अलग आणि वेगळ्याच चाली ऐकायला मिळत आहे. फार छान, धन्यवाद. पक्षी अंगणी उतरती. इकडं बघा. ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. 12ला थांबायचंय, नाही तर गोड चिंतन आहे 2ऱ्या चरणावर, पण तिकडं फाटा फोडतो. 3ऱ्या चरणाकडे प्रवृत्त होतो. गोड गायलं महाराजांनी. वस्ती कर वस्ती आला, प्राता काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आम्ही ना अंत्येष्टी शिकत होतो त्र्यंबकेश्वरी 1995-96ला. विद्यार्थी दशेत असताना
आमचे गुरुजी म्हणायचे आत्म्याला 4 बायका असतात. मस्त सांगायचे ते. मला अजून आठवतं, मी प्रश्न विचारला होता. ज्याला पुढे जायचं त्याने प्रश्न विचारलेच पाहिजे. म्हणलं गुरुजी तुम्ही आत्ताच म्हणले आत्म्याला 4 बायका असतात, मग बाईच्या आत्म्याला का माणसाच्या? 4 बायका. गुरुजी स्मित हास्य करून म्हणले होते, अरे बाळा, आत्मा स्त्रीचा असू देत नाही तर पुरुषाचा. आत्मा मुंगीच्या ठिकाणी तोच आहे, हत्तीच्या ठिकाणी तोच आहे, स्त्रीच्या ठिकाणी तोच आहे. पुरुषांच्या सर्वा घटी राम, देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. देव हा बिंब आहे, जीव त्याचं प्रतिबिंब आहे. आत्मा सगळ्यांच्या ठिकाणी आत्म्याला बायका 4. म्हणे पहिल्या बायकोवर 100% प्रेम, आवडती. दुसऱ्या बायकोवर 50% प्रेम, 2 नंबरची. तिसऱ्या बायकोवर 30% प्रेम, आणि शेवटची 4थी बायको 5-10% प्रेम. आत्मा निघाला, पहिल्या बायकोला म्हणला, तू जास्त लाडाची, 1 नंबरची, आवडतीची, येतेस का माझ्या बरोबर? ती म्हणली येते, पण कळलं हा, पण आला का काहीतरी घोटाळा झाला. हा, एखादी बाई म्हणते बुवा, हा स्वयंपाक कसा झाला? तो पाहुणा म्हणला चांगला झाला, पण त्या बाईला झोप येईल का? पण आला म्हणजे काहीतरी घोटाळा झाला ना. ती म्हणली मी येते, पण. म्हणला पण काय? ती म्हणली दारापर्यंतच. किती टक्के प्रेम होतं? 100%. सगळ्यात आवडची 4 म्हणजे 1 नंबरची. कुठवर? दारापर्यंत. खाली मान गेली रे, नाराज झाला, उद्विग्न अंतःकरण. आणि मग 2 नंबरचीकडे गेला, अगं तू तरी येतेस का माझ्या बरोबर? 2 नंबरची थोडी चिडून म्हणली, पहिलीला न्या ना. 8 दिवसाला नवीन साडी तिला, आणि 4 महिन्यानंतर मला. आता गरज पडली विचारताय का? अगं बाई, जायच्या टायमाला कटकट करू नये. तू येतेस का? ती म्हणली मी येते, पण काय? चितेपर्यंत. म्हणजे 50% वाली तरी थोडी पुढे गेली, 100% वाली दारापर्यंत, 50% चिते. नाईलाज झाला, म्हणला काय कोणी कोणाचं नाही. तिसरीकडे गेला, अगं तू तर येतेस का? पहिली येते दारापर्यंत, दुसरी येते स्मशानापर्यंत, चितेपर्यंत. तिसरी म्हणली मी येते, पण काय? चिता पेटेपर्यंत. जाऊ द्या म्हणला, आता वेळ झाला, 11:15 होऊन गेले, आता आपल्याला निघावं लागेल. असं कोण म्हणलं? आत्मा. पण आता चाललोच आहे तर फॉर्मॅलिटी म्हणून 4 नंबरचीला विचारतो. चाललोच आहे तर आता विचारतो. 4 नंबरचीकडे गेला आणि खाली मान घालून म्हणला, मला माहित आहे तिघींपेक्षा तुझ्यावर खूप प्रेम कमी होतं. ती म्हणली नाराज का होता? तिने हातात हात घेतला बरं का. त्याला खात्री होती 100% वाली दारापर्यंत पहिली, 2 नंबरची 50% प्रेम स्मशानापर्यंत, 3 नंबरची 30% प्रेम चिता पेटेपर्यंत. आता ही 5-10% प्रेम, ही काय दिवे लावणार आहे? त्याला खात्रीच होती ही पण म्हणणार. पण ती म्हणली काय झालं? उद्विग्न होऊ नका, अगं चाललो मी, तू येतेस का माझ्या बरोबर? ती म्हणली त्या तिघी नाही आल्या तरी चालल, तुम्ही जिथं जाल तिथं मी येते, आणि चला. हो, आश्चर्य वाटलं त्याला. आणि 4 नंबरची जिच्यावर प्रेम कमी होतं ती आत्म्यासोबत गेली. कळलं? मला माहिती आहे मानाने आलणार. उद्या कोणी म्हणाय नको बगूरचा बाबा होता, मेल्याने 4 बायका सांगितल्या पण नावच नाही सांगितले. सांगतो ना, आता हे काय टाइमपास नाही, फॉर्मॅलिटी नाही, अभंगाची भूमिका कळावी. ते का गुंतो निया राहती. आता ज्ञानोबा माऊली म्हणतात, आत्मा देहासी आला, तेनेची विषय भोगिला. हा गोड ओवी ज्ञानेश्वरी मध्ये. आम्ही गुंतून गेलो. आत्म्याची पहिली बायको म्हणली दारापर्यंत येते, साथ सोडते. आता ऐका, जिच्यावर आत्म्याचं जीवापाड प्रेम आहे, आत्म्याची पहिली आवडतीची 100% प्रेम असलेली बायको, तिचं नाव आहे संपत्ती. आता माना हल्ल्या बराबर आली का? बरोबर. आत्म्याची दुसरी बायको म्हणली मी येते स्मशानापर्यंत. आत्म्याच्या 2 नंबरच्या बायकोचं नाव आहे शरीर. बरोबर, स्मशानापर्यंत. आत्म्याची तिसरी बायको खूप प्रेम, नातेवाईक, परिवार, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मुलं, सुना, नातू, चिता पेटेपर्यंत. मतलब के संग साथी यहाँ पे दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं. तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील पैसा अडका,
इथं सगळंच राहील बर का मेल्यावरती तुझ्या सोबती मातीचा एक मडका तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतो तुझ्याच माथ्यावर तू म्हणशील घर तार इथं सगळंच राहणार मेल्यावरती तुझं आहे गावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी ए पिंग कोणाची कॉफी करू नये पिंगळा नको कारण ते प्रकरण सकाळचं आहे आम्ही कधी म्हणतो त्याला काय आता तुम्ही सांप्रदायिक आहात तुम्हाला माहिती आहे कधी काय म्हणावं कधी काय म्हणावं दुपारी कोणचा राग यावा सकाळी कसा राग यावा म्हणजे राग असावा असं येते हा त्याचे शास्त्रोक्त लक्ष इकडं बघा विठाला विठाला इकडं बघा ऐका संपत्ती हा किती प्रेम दारापर्यंत शरीर चितेपर्यंत नातेवाईक परिवार बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील जागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी ते का गुंतून या राहती सगळं सोडून निघून जावं लागतं हो काही येत नाही म्हणून एकच पत्नी शेवटची तिच्यावर प्रेम करा बॅनरवर वरती लिहिलं पहा ती पत्नी बरोबर येते त्या पत्नीचं नाव आहे पुण्य विठ्ठला हरी भक्ती आहे ना मग काय येतं हे लिहेल किती गोड आहे पहा ना पण आपण अर्थ मराठी भाषा फार छान आहे एकच बरोबर येतं ते म्हणजे नाम स्मरण आणि दुसरं पुण्य स्मरण आता पुण्य शब्द सोडून पुढचं वाचा 4 अक्षर आहे समरण स माने सोबत मरण माने मरणाबरोबर काय येतं पुण्य समरण आणि दुसरं नाम समरण आईनं तीर्थयात्रेला काय केलं पुण्य समरण आणि तिनं त्या तीर्थयात्रेत केलं नाम समरण मग तेच बरोबर आलं म्हणून तर अधिक महिन्यामध्ये पिंडदान अन्नदान आणि कीर्तन म्हणजे ज्ञानदान विठ्ठला वस्ती करा वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी म्हणून सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बा जीवाचे उघडेची यावे उघडेची जावे म्हणून तर प्रेतयात्रा चालल्यानंतर देशवंडीला म्हणतात गाडी बंगला सत्य हे वावरण बांध सत्य बरोबर आहे काय म्हणता नाही आमच्या भगोरला तसंच म्हणता हो इकडं पण म्हणता पण ते मेल्यावर कळतं आधी कळलं पाहिजे बरोबर ना मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले मनोनी कुडी वासना सांडे वेगी बळे लागला काळ हा पाठी लागे मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी जिता बोलतो सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिता ते अकस्मात सांडोनी या सर्व जाती अंडरलाईन करा
अकस्मात सांडोनिया सर्व जाती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी वस्ती कर वस्ती आला. भाडेकऱ्याला माहिती असतं मालक जर म्हणला सोड तर लगेच घर सोडायचंय. म्हणून आजपासून अनासक्त व्हा. काय व्हा? अनासक्त व्हा. आसक्त राहू नका. आता बरेचसे नातेवाईक आले मळ्यात वस्तीत गावात येतील चहा प्यायला. आले का? आले. गेले का ते म्हणता बंगला कोणाचा हो लय भारी. काय म्हणाल तुम्ही? शपथ आहे तुम्हाला. नाही म्हणा ना. आता एवढं कवाचं मी बोलू राहिलो तरी तिथंच माझा नाही म्हणायचं. देवाच्या कृपेने देवघरात मी राहतो. काही लोक म्हणतात आमच्या घरात देवघर आहे. आमच्या तुझ्या घरात देवघर नाही, देवाच्या घरात तू आहे. आणि जर तुझा बंगला असता तर तुला किचन वाट्यावर जाळलं असतं. नको बरोबर नको. तिथं स्वयंपाक करायला लागतो. गच्चीवर तरी जाळलं पाहिजे का नाही? सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा. म्हणून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरून आले. एक दिवस स्मशानात चक्कर मारून या. कारण घर तिथं आपलं आहे. जागा पाहून या. पण काय होतं माहितीये का? तिथं गेल्यावरच ते का गुंतो मौतीला गेल्यानंतर फार वैराग्य येतं. मग मित्र मेला. 2 मित्र म्हणत होते का रे आपली बायको अशीच रडल का रे आपण मेल्यावर. 2 लेकर पप्पा आमच्याकडे बघा ना आपले पोरं अशीच रडतील का रे. मग दुसरा म्हणला काय करायचं? काय नाही म्हणला बा आजपासून खाणं पिणं बंद करायचं. आजपासून ज्ञानेश्वरीन गाथा वाचायचं. कुठं चाललं हे? मसनात चाललं. आता संकल्प एवढ्या पवित्र जागेवर झाल्यावर तो टिकल का? म्हणून याला स्मशान वैराग्य म्हटलं. आणि एकदा अग्नी डाग दिला का हातपाय धुतले कडुलिंबाचा पाला चावितो कडून थुकून टाकीतो आणि घरी येतो. बायको म्हणली जेवायला देऊ? कानपाट फोडू म्हणला. अक्कल आहे का तुला? डोक्यावर पडली का? तो आईबापाने रीतभात काय? ती म्हणली माय आईबाप काढायची काय गरज? अगं येडे मौतीवरून आलो आंघोळीला पाणी ठेवूय. ती म्हणली बाई काल गटार आमोशा होती. काल तर तुम्ही जिवंत बकरू मारलं पोटात घातलं तवा नाही आंघोळ केली. कळतंय का? आम्ही फार हुशार समजतो स्वतः. लोक मौतीला हात लागला म्हणून घरी येऊन आंघोळ करता आणि बकर मारून पोटात घालतात. आजपर्यंत लोक जिवंत माणसाला खाली ओढतात. त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. बरोबर आहे. जिवंत असला उत्कर्ष सहन होत नाही त्याला खाली ओढतात. पण तोच माणूस मेला का त्याला खांद्यावर घ्यायला पुण्य समजतात. बरोबर आहे का नाही? जीवनाची रीतच आहे. नवरदेवाची वरात असली सुखामध्ये सगळे पुढं असतात. वरातीच्या पुढं नसतात. पण दुःख आलं मौतीच्या सगळे पाठीमागे चालतात. बरोबर आहे ना? म्हणून सुखामध्ये सगळे दुःखामध्ये कोण आहे? एकच आहे. कोण? विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी वाजवा भजन करा. 10 मिनिटात आटवायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी वाजवा भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. कुंडली कबरदारी हरी विठ्ठल भगवान सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज गोपाल कृष्ण भगवान रखुमाई 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 रखुमाई.
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी आराती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्त्याला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी गुंतून राहायचं नाही. सुटायाचा काही करीतो उपाय तो देखे पाय गोवियले. काय गोड दृष्टांत दिले, एक दोन सांगतो थांबतो. न करिताची चोरी, माऊलींचं मत आहे बरं का, माझं नाही, हा पुरावा पाहिजे. न करिताची चोरी चोरू म्हणे राजद्वारी मग मारी जे लहान थोरी तैसे परी जड जीवा. ऐका तुकोबार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणले माकडे मुठीसी धरिले फुटाने आणि गुंतले ते नेने हात तेथे. माकडाचा दृष्टांत दिला. माकड पकडणारे लोक काय करतात, ज्या झाडावर जास्त माकडं असतात तिथं एक भांड मातीत गाडतात. भांड खाली मोठं आहे, तोंड छोटं आहे. माकडाचा सरळ हात त्या भांड्यात जातो आणि सरळ बाहेर येतो. माकड पकडणारे लोक त्या मडक्यामध्ये, त्या भांड्यामध्ये, भांड मोठं तोंड छोटं, त्याच्यामध्ये फुटाणे भरतात. काय भरतात? फुटाणे. आणि माकडांना फुटाणे फार आवडतात आणि सहसा माकडं रात्रीचेच फुटाणे खातात. का हसताय तुम्ही? मी माकडांचं सांगतो. मी म्हणतो माकडांनी बदाम खायला पाहिजे, काजू खायला पाहिजे, आणि माकड फुटाणे खातात. हा, ते माकड आलं आणि त्याने मूठ घातली त्या फुटाण्यासाठी, फुटाण्याची आशा, आणि त्याने मूठ भरली. आता काय होतं माहितीये का, इतकं प्लॅनिंग असतं ते पकडणाऱ्या लोकांचं. ते जाळं घेऊन झाडावर तयारच असतात. माकड आलं, त्याने हात घातला त्या भांड्यात. आता सरळ हात जातो, सरळ बाहेर येतो, पण त्या माकडाने हात घातला का मूठ भरली. मूठ भरल्यामुळे त्याची थिकनेस वाढली, रुंदी वाढली. तो हात त्या भांड्यात अटकला. आमचे दांडेकर मामा म्हणायचे, अरे माकडा सोड म्हणजे सुटशील. पण त्या माकडाला लागलेली फुटाण्याची अशा माकडे मुठीसी धरिले फुटाणे आणि गुंतले ते नेणे हात तेथे. आपली सुद्धा तशी स्थिती आहे ना. दांडेकर मामा म्हणायचे, अरे सोड म्हणजे सुटशील, पण सुटायाचा काही करीतो पाय तो देखे पाय गोविले. ते माकड काही फुटाणे सोडित नाही, कारण त्याला आशा लागते. संसारामध्ये सुद्धा आपल्याला बंधनामध्ये आशाच अडकवते. येतंय लक्षात? हा, अरे भले भले संन्याशी साधू ह्या आशेपायी गेले. एक साधू नदीच्या तीरी गेला, कमंडलू भरला, आणि एक बाई धुणं धुवून चालली होती. त्याने विचारलं, बाई या गावाचं नाव काय? ती बाई म्हणली, काय काय गावांचे नाव लई चित्र राहत्या. ती म्हणली, थांबा मी आले. गावाचं नाव होतं. आता याला काय वाटलं, संन्याशी होता चांगला, दाढी जटा वाढवेल. थांबा मी आले, ते 8 दिवस तिडच थांबलं ना, ते गावाचं नाव होतं. आशा हो, थांबा मी आले. ती 8 दिवसाने धुणं साचल्यावर आली. तो म्हणला, बाई उपाशी तापाशी उभा राहिलो, तुम्ही म्हणले थांबा मी आले. ती म्हणली, का येड आहे का ना, मी गावाचं नाव सांगितलं नाही, मा वाटपात बसलं. पण ती म्हणली, थोडी विकेट घेऊ. ती म्हणली, आले असते, पण तुमची दाढी काय, तुमच्या जटा काय. आताच आलो म्हणला. लगेच नावाच्या दुकानात गेलं. ती धुणं धुतलं गेली निघून. याला वाटलं थांबली असेल. थांबा मी आले, तुमची दाढी विडी केली, पण पैसेच नाही द्यायला. पण त्याच्याकडे एक बघून होतं. बघून नाही त्याचं नाव, खरं बहुगुण आहे. काय नाव आहे? बहुगुण. वांगे तयार, भात तयार, दूध तापवलं तयार, भात तयार, बहुगुण. त्याचं झालं बघून असं येते. आणि ते चांगलं पितळाचं होतं. मग नावे म्हणला, भाऊ पैसे नाही तर मग दे. त्यानं मग त्या बदल्यात 150 रुपयाच्या बदल्यात 2500चं बहुगुण दिलं. आणि मग दाढी जटा काढून मस्त मस्त झाला. आणि पुन्हा वाट पाहू लागला, इकडून बाई येईल, तिकडून येईल. थांबा मी आले. 8 दिवस बाईच आली नाही. आणि मग ते देवाला म्हणलं, काय काय म्हणलं, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. आशा केश नाशा, त्यानं लिहून ठेवलंय. आशा केश नाशा नदी वाये झुंझुना, नारी मिल गई ऐसी ठकडी, नावी ले गया बघुना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पक्षी अंगणी उतरती. कळलं का? माकडाचं कळलं का? हा मनाना 12 वाजले. नाही कळलं? चला पुढं. तुकोबा म्हणतात, आमिषाच्या मिशे गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. असंच गुंतो आम्ही. मासे पकडणारे लोक माहितीये का, पहिलं गांडूळ शिदीड पकड, शिदीड राहते ना. आता ते थायमेट, फॉरेट
आणि तणनाशक मारून कमी झाल्यानं आपण शेतीचं नुकसान केलं. ते गांडूळं हे शेतकऱ्याचे मित्र आहे, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. गांडूळं जर शेतीत असले तर जमीन भुसभुशीत राहते, कारण ती माती खातात आणि विष्टेवाटची जी माती टाकतात ती खत म्हणून काम येते शेतीला. तेच गांडूळं मासे पकडणारे लोक जिवंत पकडतात, डब्यात टाकतात आणि नदी किनारी गेले असा टोकदार गळ असतो, त्याला अर्धा शिदीड तो गांडूळ तोडतात आणि त्याच्यात गोवतात आणि त्या गळाला पाण्यामध्ये दोरी सहित टाकतात. आणि मग तो मासा त्या शिदडाच्या आशेने त्या गळाकडे येतो. पण त्या माशाला कुठं माहित होतं 8 दिवसापूर्वी आजोबा असाच उलातला. काही कळलं का? नुसतं ऐकू नका, वास्तविक जीवनाशी स्पर्श करा. 15 दिवसापूर्वी बाप असाच उलटला. एक सांगू का, मासे कोणते वाचतात? जे कोळ्याच्या पायाजवळ गिरट्या घालतात ते मासे वाचतात. जात्यामध्ये कोणते दाणे भरडले जातात? ते आजूबाजूला जे खुंट्याला धरून राहतात ते सुरक्षित राहतात. काही कळलं का? पण नाही. आमिषाच्या मिशे आणि तो शिदीड जिवंतच होता, तडफडत होता. हो, त्याला असं वाटलं मी तर मरतोच आहे, याला काला मरायला येतो. आणि मग तो त्या शिदडा कपावून मासा म्हणतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, अरे तू क्यों आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. दृष्टांत संपला. तरी तो मासा ऐकत नाही. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. म्हणून गुंतून राहू नका बाबांनो. युक्ती प्रयुक्ती करून साधू संतांनी सांगितलं आत्मा उद्धारासाठी जगा. वस्ती कर वस्त्याला, प्रातः काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. महाराज निवृत्ती टाळी वाजवा. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्त्याला, प्रातःकाळी उठवून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कैलासवासी गंगा भागीरथी साळूबाई संपत कापडी. पश्चात आहे मुलगा विश्वनाथ संपत कापडी. अंबादास शिवनाथ ते मला दिसेल थोडं कमी झालं. हा बा, शिवनाथ संपत कापडी. विश्वनाथ काय शिवनाथ काय एकच आहे. हा, ऐका, अंबादास संपत कापडी. त्याच्यानंतर फार मोठं दुःख झालंय बरं का, फार मोठं दुःख आहे. कोणाला सांगू का तुम्हाला? जिजाबाई सुदाम बोडके, वत्सलाबाई शिवाजी बोडके आणि गंगूताई रघुनाथ बोडके. पहिलं दुःख मुलांना आहे, पण सगळ्यात मोठं दुःख मुलींना आहे. त्याचं कारण, जिची आई गेली, बाप गेला, समजायचं माहेर संपलं. नाही, काळजी नका करू, भाऊले गोडगोड आहे तुमचे. आता आई तर काय भेटणार नाही परत, बाई भेटल, पण आई भेटल काय? ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. म्हणून फुलात फुल जाईचे, जगात प्रेम. कोण म्हणलं बाईचे? अरे बाईच्या प्रेमास नाही, माय कान बंद आहे ना त्याच्या. बाईच्या प्रेमात स्वार्थ आहे, आईच्या प्रेमात निस्वार्थ आहे. बाप म्हणतो बेटा कितना कमाया. बघा प्रेम, कारण परीक्षेला फी भरेल राहते, नोकरीला लागायला पैसे भरेल राहत्या. बेटा कितना कमाया. बायकोने वरण भाताच्या कुकरचा गॅस कमी केला आणि पळत गेली, नवऱ्याच्या हातातून बॅग घेतली म्हणली सुनते हो आज कितना बचाया. बघा प्रेम.
बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया. पोरग अभ्यास करता करता पळत गेलं, बापाच्या कमरेला बिलगून म्हणलं पप्पा खाने के लिए कुछ लाया. प्रत्येक प्रेमात स्वार्थ आहे. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया. मुलगा म्हणला खाने के लिए कुछ लाया. आई काठी टेकीत टेकीत गेली आणि पोराला असं करून म्हणली बेटा तू दिनभर इधर उधर भटका रे, आज तूने कुछ खाया. कोण म्हणतं? मायच म्हणल. मी साताऱ्यावरून आलो 3:30 वाजता पहाटे आणि लाईट चालू आहे म्हणून दरवाजा उघडून पाहिला तर माझी आई अंथरुणावर बसेल. मला त्या दिवशी कळलं आई काय राहते. शपथ हो. म्हणलं काय ग लवकर उठली, अजून काकड्याची वेळ झाली नाही. ती म्हणली झोपलेच नाही म्हणली. म्हणलं का? अरे तुझा फोन लाव ना. हिला म्हणले लावता फोनच लाग ना. आणि ना एवढ्या लांबून यायचं, एवढ्या लांब नको जात जाऊ रे, माणसाला ना झोपच येत नाही. जेवला का? मी रडलो त्या दिवशी, देवा शपथ रडलो. मी माझ्या आईच्या पाया पडल्याशिवाय बाहेर नाही पडत. आता मी इथून गेलो का आई तू जेवली का, तुझ्या गोळ्या घेतल्या का, माझं कर्तव्य आहे. नुसत्या इड मारून गप्पा नाही मारायच्या. हा प्रॅक्टिकली करायचं. बोले तैसा चाले. मग गळ्यात हार घातला, माई पूजा केली तर मी तसा राहिला पाहिजे ना, माईला ऐकी तर पाहिजे ना. नाही तर काय आईची सेवा करा, बाई मिळल आई मिळ. अख्ख्या बाया रडत होते, माणसं रडत होतं. एक म्हातारी हसत होती. शेजारची म्हणली अगं कीर्तनकार रडतो, आईचं मत सांगताना बाया माणसं रडत आणि तू हसती. ती म्हणली मी ना कीर्तनकाराच्या घरा शेजारी राहते. कळलं तुम्हाला? आमचेच दड नाही तर तुम्ही काय दड राहणार आहे. वाणीची वैभव ताकद पाहिजे ना. त्या स्वतः करत असेल तर इतरांना सांगा. ऐका, बारीक ऐका. जेवला का? म्हणलो नाही. तिनं वरण भात गरम केला, तिच्यामुळे जेवावं लागलं. आणि जेवल्यावर म्हणलो तू जेवली का? ती म्हणली तू घरी नाही आला आणि काचं जेवण जातं, पण जाऊ दे तो पोट भरलं ना. मा भरलं. अरे माझ्याही रात्रभर जागी आहे आणि आमची बाई पसरेले. म्हणजे आज ती इड नाही म्हणून सांगतो. एवढं कट कर रे भाऊ, घरी युट्यूबला पाहिजे. आणि जाऊ पाहू मरो जाऊ. स्वार्थी प्रेम आणि निस्वार्थी प्रेम याच्यात फरक आहे का नाही. म्हणून फुलात फुल जायचे जगात प्रेम. झालं विषांतर खूप झालं, बास करतो आता. मला आई सांगायची होती पण ह्या माईने काय सांगायला ठेवलं, काही शिल्लक नाही ठेवलं. अहो पुण्य केलं हो, एवढं सगळं उगलंय याचा अर्थ आईने काहीतरी चांगलं पेरलंय. किती समाज जमलाय हा एवढ्या उन्हातानात. एवढा समाज जमलाय. पण आता मी 5-10 मिनिटं तुम्हाला विनंती करतो. आम्ही वेळेत आटपलंय. छानशी भैरवी पटकन होईल, त्याच्यानंतर कोणी जागा सोडायची नाही. मला इतकं सांगता आलं नाही आईसाठी. सांगतो इतकं सांगता आलं नाही ते तुम्हाला स्क्रीनवर आईच्या जीवनाचा चित्रपटच आपण म्हणूया, तिचा जीवनपट या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसणार आहे. आईने काय कर्तव्य केलं. अरे अडाणी असू द्या, शिकलेली असू द्या, नाही तर नसू द्या, ती गोरी असू द्या, काळी असू द्या, मुलांवर केलेले संस्कार आजही त्यांच्या रूपामध्ये प्रकटत आहे. म्हणून मुलींनी यायचं. मुलींनी 3 मुली यायचं. आपल्या भावाला आशीर्वाद द्यायला, भाऊजांना आशीर्वाद द्यायला, बाच्यांना आशीर्वाद द्यायला जरूर यायचं. पण माझी विनंती आहे, पटलं तर घ्या. आई मिळत नाही पण एक सांगू, आमच्या ज्ञानोबांची आई गेली, निवृत्तीची आई गेली, सोपानाची आई गेली, पण बहिणीला मुक्ताईला त्यांची आई होता आलं. म्हणून बहीण आई होऊ शकते. पण माझी विनंती आहे त्या बहिणींना, आईसाठी बापासाठी नका येऊ लागल्यास आता ते गेलेत, पण भाऊ भाऊजांसाठी या, बाच्यांसाठी या. पण येताना पिशवी आणू नका, कारण पिशवीत टाकणारे आई बापाचे हातच आता राहिले नाही. म्हणा एका जनार्दन एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही. शरण जेवण केल्याशिवाय ऐसे असता यानंतर आईच्या जीवनावर एक पट दाखवलाय. कोणी उठू नका. भय कवण तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. कैसे असता भय कवन, कैसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी.
सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. आता मला सगळ्यांचे नावं घेणं अशक्य आहे. आपण गोड सुंदर साथ दिली, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपलं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं हो. उद्या येणारी सोमवती अमावस्या आहे, त्या दिवशी स्नान करा, दान करा, तप करा, उपासना करा आणि दिवसभर ज्या वेळेला वेळ मिळेल त्याला पित्रांचं स्मरण करा, दक्षिणेला तोंड करून. कारण सोमवती अमावस्याच्या दिवशी केलेलं दान, पित्रांचं केलेलं स्मरण, नारायण नागबली करायची गरज पडत नाही. अधिक माहितीसाठी संध्याकाळी 5 ते 7 नंबर घेऊन संपर्क करा, मोफत ज्ञान मिळेल. विठ्ठल जय जय. विठ्ठल बोललेले कुडी वेडी वाकुडी भोतरे करा क्षमा भरत महाराज तुम्ही हे नाही जारीला अधिकार मी आपला. करा क्षमा भरत महाराज तुम्ही हे तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा. करा क्षमा भरत महाराज तुम्ही हे